नमस्कार शिक्षक मित्र हो. निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचे वाचन कौशल्य अधिक चांगले व्हावे म्हणून विविध उपक्रम राबवले जात आहेत. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या वाचन प्रगतीची पडताळणी करण्यासाठी काही स्तर ठरवले गेले आहेत. यापूर्वी आपण 6व्या अध्ययन स्तरासाठी म्हणजेच विद्यार्थी परिचित मजकुरातील 2 ते 3 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्ये वाचतो यासाठीच्या काही सोप्या अध्ययन कृती पाहिल्या. यापुढील 7व्या अध्ययन स्तरासाठी म्हणजेच परिचित मजकुरातील 2 ते 3 सोप्या शब्दांनी तयार झालेली व जोडाक्षरासह लहान वाक्ये वाचतो या अध्ययन स्तरासाठी उपयुक्त अशी एक सोपी अध्ययन कृती बघणार आहोत. अध्ययन कृतीचे नाव आहे रंगीत शब्दशोध. या अध्ययन कृतीसाठी साहित्य म्हणून आपण फळा आणि रंगीत खडू किंवा व्हाईट बोर्ड आणि रंगीत मार्करचा वापर करू शकतो. जोडाक्षरयुक्त लहान वाक्ये लिहिलेला चार्ट किंवा फ्लॅश कार्ड सुद्धा आपण वापरू शकतो. वाचनासाठी आवश्यक वाक्ये पुस्तकातून निवडलेली असावीत. या अध्ययन कृतीमध्ये विद्यार्थी शिक्षकांनी दिलेल्या वाक्याचे वाचन करताना त्यातील जोडाक्षरी शब्द नीट पाहतील, ओळखतील, रंगवतील आणि पूर्ण वाक्याचा मोठ्याने उच्चार करतील. यामुळे जोडाक्षरांची भीती न वाटता विद्यार्थी खेळाच्या माध्यमातून जोडाक्षरी शब्दांचे वाचन अधिक चांगल्या प्रकारे करतील. उदाहरणादाखल आपण काही वाक्य पाहूया. चिंटू अभ्यासाला बसला. झेंडूने गोष्ट सांगितली. नद्यांकाठी गावे आहेत. या वाक्यांमध्ये जोडाक्षरी शब्द कोणता आहे हे विद्यार्थ्यांनी ओळखणे अपेक्षित आहे. जोडाक्षरयुक्त शब्द ओळखणे ही यातील पहिली पायरी आहे. विद्यार्थी जोडाक्षरी शब्द ओळखून तो शब्द रंगवतील. त्यानंतर त्या शब्दाचे वाचन करतील आणि शेवटी त्या पूर्ण वाक्याचे प्रकट वाचन करतील. या अध्ययन कृतीची अंमलबजावणी करताना शिक्षकांनी वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याकडून वाक्य वाचन घ्यावे. विद्यार्थ्यांनी केलेला उच्चार बारकाईने ऐकावा आणि गरज वाटल्यास दुरुस्ती सुचवावी. शिक्षकांनी योग्य प्रकारे वाचन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक करावे. वाचन करताना अडखळणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य तिथे मार्गदर्शन करावे. या अध्ययन कृतीचे तात्काळ आणि सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मूल्यांकन करता येते. मूल्यांकन करताना खालील निकष लक्षात घ्यावेत. विद्यार्थ्याने वाक्य योग्य उच्चारासह वाचले का? जोडाक्षर ओळखले का? जोडाक्षर कोणत्या 2 अक्षरांनी बनते हे सांगितले का? ही कृती विद्यार्थ्यांना जोडाक्षरयुक्त शब्दांची ओळख, योग्य उच्चार आणि वाचन यासाठी उपयुक्त ठरते. जोडाक्षरांचा सराव जितका जास्त होईल तितके वाचन कौशल्य विकसित होईल. म्हणून अशा लहान वाक्यांचा वापर वारंवार करून जोडाक्षरांचा सराव जितका जास्त होईल तितके वाचन कौशल्य विकसित होईल. म्हणून अशा लहान वाक्यांचा वापर वारंवार करून विद्यार्थ्यांचा सराव वाढवावा. शिक्षक मित्र हो, या व्हिडिओमध्ये आपण वाचन कौशल्याच्या 7व्या स्तरासाठी उपयुक्त अशी एक सोपी अध्ययन कृती पाहिली. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.